भारताकडून संभाव्य हल्ल्याच्या भीतीने धीर खचलेल्या पाकिस्तानमध्ये आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे। भारत कधीही लष्करी कारवाई करेल अशी भीती सध्या वाटतेय आणि त्यामुळे या भीतीमुळेच पाकव्याप्त काश्मीरमध्ये सध्या थरकाप उडालेला आहे। पाकव्याप्त काश्मीरमधले जे मदरसे आहेत ते सध्या रिकामी करण्यात आले आहेत। तब्बल 1000पेक्षा अधिक मदरशांना 10 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली। भारत मदरशांना दहशतवादी प्रशिक्षण केंद्र म्हणून लक्ष्य करेल या भीतीने ही सुट्टी जाहीर करण्यात आली। भारताने हल्ला केल्यास अन्न, औषधं आणि इतर आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे असा दावा पीओके सरकारने केलाय। पंतप्रधान मोदी आणि हवामान अशा दोन्ही आव्हानांचा आम्ही सामना करतोय असं स्पष्टीकरण पाकिस्तानच्या धार्मिक विभागाचे प्रमुख हाफिज नजीर अहमद यांनी दिलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।